सन्मान महाराष्ट्र नातं महाराष्ट्राचं देणं मराठीचं. नमस्कार मित्रांनो, सोलापूरच्या करमाळा म्हाडा भागातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंददायक अशी बातमी समोर येते. शालेय प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रशासकीय दाखले मिळवण्यासाठी आता विद्यार्थ्यांना तहसीलदार कार्यालयात चक्रा मारण्याची गरज उरणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणारी सोय टाळण्यासाठी प्रत्येक विद्यालयात विशेष कॅम्प आयोजित करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी म्हाडा विभागाच्या उपविभागीय अधिकारी जयश्री आवाड यांच्याकडे केली आहे. दरवर्षी जून महिन्यात शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. दरवर्षी जून महिन्यात शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे की जात प्रमाणपत्र, उत्पन्न आणि रहिवासी दाखल्यांची मोठी धावपळ उरते. ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना या दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या मारावा लागतात, ज्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो. याच पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्याच्या सुट्टीतच प्रत्येक शाळेत कॅम्प लावून कागदपत्रे गोळा करावीत अशी विनंती चिवटे यांनी केली. शिक्षकांच्या सहकार्याने हे कॅम्प राबवल्यास पालकांवर पडणारा आर्थिक आणि मानसिक ताण यामुळे कमी होणार आहे. या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी जयश्री आवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. शासकीय सुविधा गाव पातळीवर आणि थेट विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचवणे ही आजच्या काळाची मोठी गरज असल्याचे गणेश चिवटे यांनी यावेळेस सांगितलं. प्रशासनाने ही मागणी मान्य केल्यास ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रक्रियेत हा एक मोठा आणि सकारात्मक बदल ठरेल. तुमचं काय मत आहे मित्रांनो? बदल ठरेल का नाही? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुर्तास एवढेच. परत भेटून नवीन विषयासह.